आजच्या जात्यावरच्या ओवीमधून ही स्त्री मावळ प्रांतातील घोटवडे या गावाची असल्यामुळे आपल्या माहेराचं वर्णन करताना ती अगदी सगळे बारकावे टिपून घेताना आपल्याला दिसते. पाहूया तिने काय काय वर्णन केले आहे. गाव घोटावड पारावरी समया जळती महिना, वकीला शेजारी बाळ वळूखू येईना, पायाचं पाय तान नीत काढी ते हातात, घोटवड्या पारावरी बंधू बसला गोतात, पायाचं पाय तान धरी ते बगलशी, गाव घोटावड्या पारावर बंधू बसला मधलशी, गाव घोटावड वाण्या बामनाची पेठ, सांगते सोनबाई तुला पदर घ्यावा नीट, गाव घोटावड्याचा बाजार भरतो मंगळवारी, देवा भैरोबाच्या हिरवा शेला अंगावरी, गाव घोटावड तुझं मोठं नाव, भरला बाजार माळणीला आला भाव, भैरोबा गावामंदी बापूजी राखी शेळी, भैरोबाची वाट बाप देवाला जाती नीट, रानू संतूबाई तुझ्या नांदरुकी खाली मुठ, खिंडीच्या बाप देवा खिंड तुझी अवघड, पालखीची दांडी पोळ्याला झाली जड, गाव घोटावड्यामंदी आहे मशीद मानाची, तिजला जाती शाहू दुरडी पानाची, गाव घोटावड्याची आहे पांढरी चांगली, रोटुबाच्या मोर मशीद बांधली, वाजत गाजत उभ्या पेठणी शेला गेला, देव रोटुबानी मान मशिदीला दिला. आजच्या या जात्यावरच्या ओवीमधून घोटवडे गावचं ग्रामीण भागातील चित्रण केलेलं दिसतं आहे. पारावर बसलेली माणसं त्यांच्यासमोरून गावातल्या बाया बापड्या जाताना पायातील पायतान हातात काढून घेत असत. मोठ्या आदबीने त्यांचा मान राखताना दिसायच्या. त्याचबरोबर घोटवडे गावचा बाजार मंगळवारी भरतो. आजूबाजूच्या परिसरामधील शेतीत पिकलेला भाजीपाला येथे विकण्यासाठी आणला जातो. तसेच घोटावड्याच्या मुख्य पेठेमध्ये ब्राह्मण वस्ती जास्त आहे याचा देखील ती उल्लेख करताना दिसते. तसेच गावदैवत भैरोबा, रानू संतूबाई आणि खिंडीमधील बापूजी बुवा यांचा उल्लेख देखील या जात्यावरच्या ओवीमधून आलेला आहे. त्याचबरोबर बापूजी बुवाची पालखी कशा प्रकारे वाजत गाजत गावातून जाते याचं वर्णन देखील तिने या जात्यावरच्या ओवीमधून केलेले दिसते आहे.